नेरळ ग्रामपंचायतीने जुलै 2024 मध्ये सुमारे 15 लाख रुपये खर्चून 4000 कचरा कुंड्या खरेदी केल्या होत्या. मात्र या कुंड्या ग्रामपंचायतीत कधीच पोहोचल्या नसल्याने ग्रामसभांमध्ये वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जात होता. तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तत्कालीन सरपंच उषा पारधी यांच्या कार्यकाळात या कुंड्यांची खरेदी करण्यात आली होती. मात्र 2 वर्ष उलटूनही त्या कुंड्यांचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. अखेर नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांनी या प्रकरणाचा शोध घेतला. शनिवारी हुतात्मा चौक परिसरातील एका इमारतीच्या गोदामात या सर्व कचरा कुंड्या साठवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्या. ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांच्या उपस्थितीत गोदाम उघडण्यास आले असता हजारो कुंड्या खोक्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत दिसून आल्या. 2 वर्षांपासून गायब असलेल्या कचरा कुंड्या अचानक सापडल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान.